आक्रमक पवित्रा घेतलाय। सोमवारी मध्यरात्री याच कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली। या घटनेची माहिती प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र पसरली, मात्र पोलिसांकडून घटनेची पुष्टी होत नव्हती। आमदार रोहित पवारांनी एका आमदाराच्या भावानं हा गोळीबार केल्याचा गौप्यस्फोट केला। सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस प्रकरण दडपत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। अखेर 36 तासानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनेची पुष्टी केली। अंबिका केंद्राच्या मॅनेजरची चौकशी केल्यानंतर सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला। या घटनेत बाबासाहेब मांडेकर यांचं नाव समोर आलं। आरोपी हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ असल्यानं हे प्रकरण आणखीनच तापलं। फिर्याद दिलेली आहे, त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता गेलेले होते आणि रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। अंबिका कला केंद्रात नेमकं काय घडलं त्यावर एक नजर टाकूया। कैलास उर्फ बाळासाहेब मांडेकरसह 4 जण कला केंद्रात आले। त्यांनी मनोरंजनासाठी 2 पार्ट्या बुक केल्या। त्या ठिकाणी तिसरी पार्टी सुरू झाली। या पार्टीत 5 नर्तिका उपस्थित होत्या। मांडेकर यांनी नाचताना हवेत गोळीबार केला। गोळीबारामुळे एक नर्तिका चक्कर येऊन पडली। भिंतीवर गोळीबाराचे निशाण आढळून आले। या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर कारवाई केली जाईल असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। त्या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत। मी स्वतः गिल म्हणून तिथले एसपी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे। तिथं बिरादार म्हणून ॲडिशनल एसपी आहेत, त्यांच्या संपर्कात आहे। त्यामध्ये जी नावं निष्पन्न होतील त्यांना अटक करा। ती कुणाशी संबंधित असू द्या। तुम्ही लगेच सांगितलं शंकर मांडेकरांचा तो भाऊ आहे, तो सक्का भाऊ नाही, तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे। परंतु कुणी असू द्या, त्यामध्ये त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमुळे आधीच अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची कैलास मांडेकरमुळे अजूनच गोची झाली आहे। सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड। यानंतर एक मोठी बातमी आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणात पुन्हा आळ्या निघाल्यात। 22 जुलैला सुद्धा कॅन्टीनच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आळ्या निघाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। जेवणामध्ये आळी असल्याचा हा व्हिडिओ तिथल्या विद्यार्थ्यांनी पोस्ट केला आहे। तर आता या आळ्या निघाल्यात आणि त्याचबरोबर 22 जुलैला सुद्धा इथल्या जेवणामध्ये आळ्या निघाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। त्यानंतर या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे, कारण प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांचा आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळालाय। 6 फुटांवरील मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे, पण लहान मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक करण्यात आलंय। 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं लागणार आहे। पीओपी वरची बंदी जी पूर्वी घातली होती ती न्यायालयाकडनं राज्य सरकारने सोडवून घेतली। आता त्यापुढे ऐतिहासिक निर्णय, आमच्या मूर्त्यांचं विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यातल्या आमच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचं विसर्जन प्रथा परंपरेनुसार वाजत गाजत होणार की नाही आणि बरोबरीने पर्यावरण पूरक व्यवस्थाही निर्माण होणार की नाहीत याबद्दलची शंका दूर झाली। यानंतर कोकणात गौरी गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी। एसटी बसच्या एकेरी दिशेच्या गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे। कोकणात गणपतीनिमित्त जाण्यासाठी चाकरमाने एसटीचं ग्रुप बुकिंग करतात, पण एका दिशेच्या आरक्षणामुळे एसटीला तोटा होत असल्याचं कारण देत या आरक्षणावर 30% भाडेवाढ करण्यात आली होती। एसटी बसची 30% भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी होती। अखेर कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आली आहे।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील म्हणजेच ग्रुप बुकिंगवरील 30% भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. बिलकुल मी स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पाहूयात पुढची बातमी. जोरदार पावसानंतर सांगलीच्या चांदोलीवर निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे. इथं खुललेल्या सृष्टीचं सौंदर्य पर्यटकांना आकर्षित केल्यापासून राहत नाही. तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेलं हे पठार उंच ठिकाणांपैकी एक आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानालगत असणाऱ्या निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे आणि त्यामुळं गुढे पाचगणी पठारावर सध्या हिरवी वनराई बहरल्याचं दिसतंय. ही हिरवी वनराई पर्यटकांना साथ घालतीये. उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उंचावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे, नागबोडी वळणं घेत पठारावर पोहोचणारी वाढ, चारी बाजूला हिरवा गर्द निसर्ग, वारंवार आकाशातून खाली उतरणारे ढग, त्यातून फिरत असणारी पवनचक्की, सतत वाहणारा मंद वारा, आल्हाददायक वातावरणातून मनाला मिळणारा गारवा. सृष्टीचा हा सगळा नजराणा पर्यटकांच्या मनाला हर्षित केल्यापासून राहत नाही. सध्या मिनी महाबळेश्वर म्हणून इथं गुढे पाचगणीची वेगळी ओळख निर्माण होऊ लागलेली आहे. नजर फिरेल तिकडे हिरवाईनं नटलेली विलोभनीय दृश्य पाहताना मन अचंबित होतंय. निसर्गाचं सौंदर्य हे कणाकणामध्ये बसलेले आहे. याची प्रचिती सध्या गुढे पाचगणीचे पठार करून देत आहे. या पठारावरती पसरलेल्या हिरवाकंच डोंगररांगा, गगनचुंबी पवनचक्क्या, कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि घाटवळणाचा रस्ता हे आकर्षणाचं केंद्र बनलेले आहेत.